बरं का, सर्व मंडळी आपण इथं आज खूप एका चांगल्या योगायोग आहे. मराठी तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी आपलं स्वतःच्या नावाचं एक स्वतंत्र नावलौकिक मिळवला आणि ज्यांना गेल्या 2 वर्षापूर्वी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तमाशा कला परंपरेमध्ये ज्यांचं योगदान आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो. तर या पुरस्काराच्या मानकरी 2 वर्षापूर्वी शशिकलाताई शुक्रे या बेल्लेगावी इथं राहतात आणि त्यांचं कौतुक असं आहे की त्या जुन्या 11वी झालेल्या आहेत. विशेषतः संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना आणि त्याच्या अगोदर चंद्रकांत ढवळीपूरकर यांचा 1965 सालापासूनचा जो तमाशा फड होता तो 1981-82 सालापर्यंत होता. त्या फडामध्ये गुलाब मामा आणि गणपती विमान 1974ला बाहेर पडले. तरीसुद्धा त्या फडामध्ये 1971ला ह्या महाडिकांनांच्या आणि ढवळीपूरांच्या तमाशापालात आलेल्या होत्या, बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष या काळूबाळू यांच्या लोकनाट्य तमाशामध्ये त्यांचा प्रवेश झाला. विशेषतः काळूबाळूंचा यांना तमाशा फडामध्ये विरोध होता, शिकलेले आहेत त्या, तुम्ही परत जावा. पण ह्यांना कला प्रकार तो आवडला आणि यांची बहीण पाठीमागे गेली आणि शशिकलाताई शुक्रे या त्या फडामध्ये कायमस्वरूपी राहिल्या. आणि नंतर महाडिकांना आणि गुलाब मामा यांच्या तमाशा फडात 83 सालापासून आल्या. 1-1.5 वर्षामध्ये गुलाब मामांचं निधन झालं आणि 85 सालापर्यंत तुम्ही त्या फडामध्ये होता. 95 सालापर्यंत त्या फडामध्ये तुम्ही काम करत होता. खरोखर योगायोग चांगला आहे. वसंतराव जगतापांना यांच्या पुतणीच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही इथं आलो आहे आणि माझ्या बरोबर इथं भरपूर मंडळी आहेत की जी खरोखर या कला प्रकारावर प्रेम करणारे आहेत. भास्करजी मुंडे आहेत, त्यानंतर हनुमान मलगुणे दादा आहेत, पी डी चव्हाण सर आहेत, त्यानंतर टाकीतून आलेली मंडळी आहेत, त्यानंतर भरपूर ही सगळी मंडळी आलेली आहेत. फक्त मी आपल्याला एक विचारतोय की तुम्हाला जो पुरस्कार 2 वर्षापूर्वी मिळाला आणि त्याच्यातून तुम्ही म्हटलं की माझं वजन वाढलं, म्हणजे तुम्ही पण ते वजन तुमचं प्रतिष्ठेचं वाढलंय असं मी म्हणतो. शरीराचं वजन काय फिरत नसल्यामुळं वाढणार, पण प्रतिष्ठेचं तुमचं वजन नक्की वाढलंय. कारण तुम्हाला मिळालेला न्याय हा खूप महत्वपूर्ण समाधान वाटलं ना. हा होता. कसा हो कसा एकदम समाधान वाटला. म्हणजे इतका आनंद झाला की त्यावेळेस मी जास्तच आजारी होते. मिळायच्या आधी आजारी होती, पण ज्यावेळेस जाहीर झालं तर ते जीवदान मिळाल्यासारखं झालं मला. ऊर्जा हा, तर त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे फ्रेश म्हणा किंवा तब्येत म्हणा, जगण्याची इच्छा त्या पुरस्कार जीवनात सार्थक झाल्यासारखं झालं. हा, म्हणजे आपल्या कलेचं एवढं वर्ष काढलं आपण, कसल्या परिस्थितीत काढलं, आपल्याला काही येत नसताना, पण त्याचं सार्थक शेवट झालं. म्हणजे तुम्ही 11वी झाल्यानंतर छोट्या छोट्या नाटकात काम करत होता आणि तिथं तमाशा कला प्रकारामध्ये महिला कमी होत्या. त्यामुळे तुम्हाला कोणीतरी तिथं सांगितलं की तुम्ही नाटकासारखं तिथं असतंय वगैरे नाटकात या, आणि तुम्ही आला, बघितलं, काही माहिती नव्हतं तमाशा. नाही, काय मेकअप कसं करायचं माहित नाही, 9वारी साडी कशी नेसायची किंवा काय, मग ती शालन करार करत होती, त्यांनी शिकवलं आम्हाला. सगळ्याच्या आधी मेकअप करून बसवायचे आम्हाला काळवळ फर्स्ट टाइम. पण तिथं तर काय आलंच नाही वर्षभर, पण काळूबाळ शिकवलं आम्हाला नाटकात कसं काम करायचं, कसं बोलायचं, कसं काय नाही. तुम्ही नाटकात कसं बोलता, नाटकाची जरा भाषाशैली वेगळी आली, तमाशाची थोडी वेगळी आली, ते सगळं त्यांनी शिकवलं. बरं, सगळा तो शिकला आणि कोल्हापूरमध्ये राहिला आणि तिथे सगळे कलाकार गेले, तुम्ही काही जायना. आम्ही म्हणलं आम्ही इथंच राहणार, विचारच केला नाही की हे काय म्हणतील, त्यांच्या तिथं आपण राहतोय. पण 1.5 महिना राहिलो ना त्यांच्या, पण ते कंटाळले नाही बरं का. ते सगळं आनंद, त्यांच्या घरात स्वयंपाक करायचं, कपडे धुवायचे, भांडे घासायचं, स्वयंपाक करायचं, जेवण, सगळे खेळायचे. हे पोरं आमच्या बरोबर आरोन बिरून सगळे आम्ही एकमेकांना खेळायचो. पण त्या बिचाऱ्यानं म्हटले नाही तुम्ही कधी जाणार का, तर घरी गेल्यावर जेवण नाही, बरोबर, घरी गेल्यावर परिस्थिती नाही जेवणाची. मग आपल्याला इथे 2 वेळचं जेवण मिळते. राहिलं तिथं 1.5 महिना. नंतर मग आता गेलं पाहिजे म्हटले, बघा असं तर गेलं पाहिजे. नाही, त्यांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्हाला परत आम्ही बोलू, पण आम्हाला काढायचं होतं त्यांना, पण मन दुखलं नाही आमचं, ते आम्हाला काढलंच तरी. एक सीझन होता तुम्ही त्याच्यात. शशिकलाताई शुक्रे यांचं काम आता आपण बघतोय आणि विशेषतः पायात चाळ त्याने आयुष्यात कधी बांधला नाही, याकडं तमाशा रसिकाने कधी बघितलं नाही. फक्त शशिकलाताई शुक्रे यांचा काळूबाळूंच्या तमाशा फडानंतर त्यांचा प्रवेश कुणीतरी त्यांना शोधून काढलं, शुक्रे मॅनेजर, की बाबा ह्या तिथं
2 मुली होत्या आणि आता त्या तिथून नाही म्हटलं तर आपल्या तमाशा फळात आणूया त्यांना. म्हणून ढवळ पुरीकर आणि संगीतून दत्ता माडी पुणेकर यांच्या तमाशा फळात तुमचा प्रवेश झाला. बरोबर आहे, तुमचा झाला त्या प्रवेश. आणि या फळामध्ये तुम्ही इतका टॉपला गेला शेवटपर्यंत की एक शिक्षिकाला तर शुक्रे नावाचं नाव होतं आणि म्हणजे वगनाट्यात काम करणं किंवा त्यांचा करतो सवाल हे एक त्यावेळेला बतावणीला खूप महत्त्वाचं असतं. बतावणीला. आणि बतावणी म्हणजे काय तर माझं तर असं स्पष्ट मत आहे, तमाशा फडातल्या गणगौरेंना ओरटॅक. गणगवळण ठीक आहे, 2 गवळणी काय असेल त्या हळीची गवळण असेल, नंतर विनवणीची गवळण असेल, सगळं आहे. पण दादा जेव्हा बतावणी सुरू होते आणि त्या बतावण्यात 2 सोंगाड्यांची ज्यावेळेला जुगलबंदी होते, मग त्याच्यात गुलाब मामा असतील, माणिकांना असतील, विष्णू चास्कर असतील, यांची बतावणी जेव्हा व्हायची आणि त्याच्यात जर मुंडेसाहेब ते जेव्हा बतावणीमध्ये जर करतो सवाल असं प्रश्नोत्तर आलं तर त्याच्यामध्ये शशिकला त्या शुक्रेने काटा केलेला ॲडिओ उपलब्ध आहे आणि ते सगळं आपल्याला आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे काम केलंय ना ते चिरंतन काळ टिकणार आहे. तुम्ही तमाशा कला प्रकारामध्ये भाडीकांडांच्या बरोबर त्यानंतर गरुड मामांचे नाव असताना सुद्धा तुम्ही जवळजवळ 1900 म्हणजे 70, 72, 73 सालापासून 95 सालापर्यंत काम करत आहे. हे मराठी तमाशा परंपरेला खूप ऊर्जित अवस्था देणार आहे. एक 11वी झालेली मुलगी, एक शिकलेली मुलगी ज्यावेळेला तमाशा फडामध्ये येते आणि तिथं आल्यानंतर तमाशा वाईट नाही हे म्हणून तिथंच राहते, याच्याविषयी काय वाटतंय? नाही, बरोबर आहे ना. हां, जावं असं काय वाटलं नाही तुम्हाला? तमाशातून सोडावा कोणीतरी असं मला येत नाही, डान्स करता येत नाही, मी गणगवळणी पायात चाळ बांधत नाही, मला मी जाणार नाही, का वाटलं सांगा? नाही नाही, म्हणजे तसं ते वागणूकच होती ना तिथं आतमध्ये, तशी वागणूक पण वाटली आणि आम्हाला बरं वाटलं ना. म्हणजे सगळे यायला लागले आम्हाला पण, मग नाट्यात कामं बिमं वन्स पण मिळालेले पब्लिकचे, त्याच्यामुळे आम्हाला पाय गाडूच वाटला नाही तमाशातून. आणि वागणूक पण चांगली मिळाली सगळ्यांचीच, कलावंत झाले, मालक झाले, सगळे झाले, सगळ्यांची वागणूक चांगली, मॅनेजर. त्याच्यामुळं जावं वाटलं नाही परत नाटकामध्ये. मला हेच वाटतंय स्त्रीचं मोठे पण एवढं आहे की नाटकातून तमाशात स्त्री येते आणि तमाशा वाईट नाही, त्या मालकांचं म्हणजे आपल्याकडं तमाशा फड मालकांचं मोठे पण सुद्धा किती आहे बघा, की भाडीकांना असतील, ढवळपुरीकर असतील, यांनी त्यांना गुलाब मामा असतील सोडवाळून घेतलं, त्यामुळे हा कला प्रकार त्यांनी सोडला नाही आणि हे तुमचं मोठेपण आहे आणि त्याचा तो पुरस्कार आहे. बरोबर. तुम्ही परत गेलाय 2 वर्ष काम करून, 4 वर्ष नंतर तुम्हाला पुरस्कार मिळालाय तर ते ठीक होतं. पण तुम्ही तमाशा कला परंपरे 72 सालापासून 95 सालापर्यंत काम करताय आणि तुम्ही करतो सवालमध्ये त्यात ती गाजलेली बतावणी आहे, वगनाट्यात तुम्ही काम करताय आणि तुम्ही त्या तमाशाला हीन मानत नाही मराठा संस्कृती. हे तुमचं खूप मोठेपण आहे आणि ते माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटतं. कुठे साहेब तुमचं काय बरोबर? हां, मी आता मग याला पाहिजे होता मुंबईला रंगभवनला मुंबईचा आमार मुंडे साहेब स्वतः सांगायला लागले त्या मुंबईच्या हमालमध्ये यांनी खूप सुंदर काम केलं. आणि कुठल्या नाटकात काम केलं? आणखी डावत्या बाईच्या नाटकाचा, टोळी झाला उद्धार वाल्मिकीचा, इजून जमुरा वाजेची, भक्तकुंडली. काय हो किती सांगतात बघा. महाराष्ट्रामध्ये तमाशा परंपरेमध्ये गणपती मानेंनी लिहिलेली वगनाट्य असते. त्यांच्या लग्नाची खूप पुस्तकं काम केलंय वैजूचं. म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे, कदाचित महाराष्ट्रातल्या रसिकांना वाटेल की मी जास्त बोलतोय ताईंच्या पेक्षा, पण लक्षात ठेवा मी ताईंचं मोठे पण सांगतोय, त्यांना आठवण करून देतोय. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की गणपती मानेंची 27 वगनाट्य, त्यानंतर त्यात चालणारी इतर वगनाट्यांनी शरद मुसळेंनी लिहिलेलं वगनाट्य, अनेकांनी लिहिलेलं वगनाट्य, या वगनाट्यामध्ये आयुष्यभर 35 वर्ष काम केलं. मानेंचं वगनाट्य चित्ता फाडला जावळीचा, त्याच्यात मोहनाचं काम केलं मी. शरद मुसळेंचं क्रांती त्याच्यामध्ये काम केलं मी. आता सर काही सांगतात बरोबर आहे, पण ह्यांचा तर खूप आहे ना. आता आपल्या मोबाईलला येतेच किती बतावणी ती गुलाबामाची आता मोबाईल मागून येते ती. हिच्यापेक्षा प्रूफ काय पाहिजे तुम्हाला? चाल बांधायलाच पाहिजे. असं काय आहे का? महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये इस्लामपूरचे हनुमंत बलगुंडे दादा यांनी 70 सालामध्ये मॅनेजर म्हणून काम केलं, कलाकार म्हणून काम केलं. 13 वर्ष
ते या तमाशा कला प्रकारामध्ये होते. इथं उपस्थित आहेत वास्तवरित्या आणि ते सुद्धा म्हणतात की शुक्रताईंचं काम त्यांनी बघितलंय प्रत्यक्ष. बघितलं मी माधवराव गायकवाड हमाल व्हायचे हो ते आम्हाला आणि शंकरराव कोकाटे फाळशी या दोघांची फायटिंग त्यावेळेला आम्ही पश्चिम मेन स्टेजवरची. मी ज्यावेळेस काम बरोबर करतो, का? माधवराव गायकवाड आम्हालाच काम. हो बरोबर. माधवराव गायकवाड आम्हाला काम नाही बारीक करायचं संत ज्ञानेश्वरमध्ये आम्हाला म्हणजे माधवराव गायकवाड. आम्हाला ट्रेन ती बाचको लई भारी. मग दादा मी काय म्हणतोय की तुम्ही काही दिवस कला प्रकारात ह्या मॅनेजर म्हणून होता, ट्रक चालता म्हणजे ड्रायव्हरचं काम करायचं, त्यावेळेला कलाकार म्हणून काम करायचं यांच्या म्हटल्याबरोबर आता ताईंच्या बरोबर कदाचित तुम्ही काम त्या खड्यात नसाल, तुम्ही काळूबाळूकडे काही वर्ष होता किंवा शांताबाई सातारकर देसाई होते होता तुम्ही. पण मला सांगा की यांना जो पुरस्कार मिळालेला आहे विठाबाई नारायणगावकर, हा एक उंचीचा पुरस्कार मिळाला, मग ती किती भाग्याची गोष्ट आहे. कोणी काय म्हणायला संबंध येत नाही, येतच नाही. मी काय म्हणतो यांचा पूर्व अजून आपल्यापैकी आहे. चाल बांधायलाच पाहिजे असं काय असतं का? मगाशी ते म्हणले ते मुखात म्हणजे शब्द येतो ते चालाबद्दल काय म्हणले काय ते बरोबर आहे. पुरस्कार मिळावा जातीवंत कलाकाराला कलाकार मिळाला आहे तो. काय असं पायात बांधून नाही ना, चालवता तेच नाही. म्हणाले. काय प्रत्येक भरपूर ते काय करणार चुकीचा माणूस आहे. पुरुषाचा अवलंबून तुम्ही कसं करा? पुरुषाचा कलाकार कसा म्हणणार आपण? पुरुषाला काय म्हणणार कलाकार म्हणून? बरोबर. जर तुम्ही चाळ बांधले नाही म्हणून तुम्ही त्याला नर्तकी म्हणता, फक्त चाळ बांधले नर्तकी म्हणता, पण तो कलाकार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तो काम करतो. नुसतं नाचूनच तमाशा कुठे तयार होऊ शकतो का? त्याला बघ नाट्य पाहिजे, बतावणी पाहिजे ना, आणि तिथं कलाकारी रसिकांना लागते. आज मग तुम्ही पुरुषाचं म्हणजे पुरुष हा कलाकार आहे ते कशावर तुम्ही सिद्ध करणार? त्याच्या बाहेर चाळ आहे. सांगा ना तुम्ही. जर स्त्रीला जर चाळ पाहिजे तर मग पुरुषाला काय पाहिजे? याचं उत्तर आहे का त्या म्हणतात काय करणार आपल्याकडे? हा, अजिबात नाही. तो कलाकार आहे. आम्ही त्याला चालवेळ काय म्हणणार नाही. तो सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, तो गातो, तो वगनाट्यामध्ये काम करतो, किती वर्ष काम करतो आणि किती 40 वर्ष. आणि बोलणानंतर योग्य वाटलं पाहिजे ते का आपण काय बोलतोय. अवघनाट्यात काम करायचं म्हणजे अभिनयासहित तुम्ही कलाकार आहे, नुसतंच बोलायचं. कलाकार आहे. अभिनय हे सगळं आता आम्ही बसल्या सहज चर्चा करतोय. इथं कुणाला काही म्हणण्याचा उद्देश नाही. फक्त एक आहे की कला आम्ही एक शिकलेली मंडळी आणि आम्ही चांगल्याला चांगलं म्हणतो. बरोबर. आम्हाला कुठलं पद नको आहे, आम्हाला कुठलं काय नको आहे. एक गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये मोठ्या तमाशा फडामध्ये ज्या माणसाने महाराष्ट्राला कळकळून असवलं त्या चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता माणिक पुणेकर, गुलाब बोरगावकर, गणपती माने यांच्याबरोबर यांनी काम केलं आणि त्यांचा मोठा कणा तिथला म्हणजे ज्याला आपण तंबूतला तमाशा होता, त्या तंबूतल्या तमाशामध्ये ह्यांनी केलेलं काम जे आहे ते किती मोठं आहे हो. 30-35 वर्ष काम करणारी एखादी महिला आज सुद्धा भूमी दिन जगते आहे आणि त्यांना पुरस्कार नंतर त्याने आता सांगितलेलं आहे की मी आजारी होते, पुन्हा ऊर्जेने तुम्हाला 2 वर्ष आयुष्य वाढले, अजून वाढणार आहे. नाहीतर आनंद झाला बरं. 68 वजन होतं माझं. आता किती वाढले? आता 63 झालं. तर त्यावेळेस मला वाटतं 58 का काय वजन होतं ते मिळायच्या आधी. पण अशी तब्येत झाली, काळजी नाही. आणि ज्यावेळेस पुरस्कार मिळाला जाहीर झालं की संपलं. मग तेव्हापासून एकदम म्हणजे जगण्याची इच्छा ते आपलं मोल झालं. आपण आयुष्यभर केलं तमाशात काम, त्याची आपली इच्छित झाली. म्हणजे ही ऊर्जा आहे बरं का, ही ऊर्जा आहे. ते काय म्हणतात बाबा? बरं का, या मुलाखतीतनं एक निष्कर्ष आपण म्हणू, एका कलाकारानं कलेशी केलेला प्रामाणिकपणा, त्याच्या पाठीमागं असणारी त्याची तपश्चर्या आणि त्यांची सचोटी, या सगळ्याला मिळून तो पुरस्कार. ते बाकीच्या ज्या काही गोष्टीचा चर्चा आहे त्याच्याशी काहीही संबंध येत नाही. एक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये जाणकार शिक्षक म्हणून काम केलेले आहे आणि त्यांच्यातला शिक्षक अजूनही हयात आहे किंवा अजूनही जिवंत आहे. 10वीला अजून सुद्धा जाऊन रिटायरहून सुद्धा शिकवतात असे नागराळे सांगली जिल्ह्यातले कुंभार सर ते बोलत आहेत आणि कलेवर प्रेम आहे म्हणून आज इथे प्रेम ते पेरल्याला आलेले आहेत आणि शुक्रियांशी संवाद करून त्यांचं जे मिळालेला पुरस्कार आहे याच्याविषयी त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया असं मला एकंदरीत वाटतं.